हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक अगेन. तर विद्यार्थी मित्र हो, या भागामध्ये आपण इयत्ता 10वीच्या वर्गातील इंग्रजीच्या पुस्तकातील पहिल्या युनिटमधील चौथा चॅप्टर 1.4 बी स्मार्ट हा चॅप्टर आपण आज या ठिकाणी शिकणार आहोत. ओके, तर चॅप्टरचं नाव आहे बी स्मार्ट. ओके, तर बी स्मार्ट म्हणजे काय? बुद्धिमान असणे किंवा हुशार होणे. ओके, असा अर्थ आपल्याला घ्यायचा आहे. ओके, तर या पाठामधून किंवा या चॅप्टरमधून लेखकाने ध्येय कशाप्रकारे निश्चित करावं किंवा ध्येय निश्चित करण्याचं महत्त्व आणि ते ध्येय साध्य करण्यासाठी काय काय गोष्टी आपल्याला करावी लागतात, कशाप्रकारे आपल्याला जीवनामध्ये स्ट्रगल करावा लागेल तर आपण यशस्वी होऊ, हे छानपैकी सांगितलेलं आहे. लेट्स गेट स्टार्टेड. चॅम्पियन्स aren't made in gyms. Champions are made from something they have deep inside them, a desire, a dream, a vision. ओके, तर पहा, विजेते फक्त जिममध्ये तयार होत नाहीत. ओके, विजेते फक्त जिममध्ये तयार होत नाहीत, तर विजेता होण्यासाठी त्याच्या मनातून, त्याच्या अंतरात्म्यातून त्याची तीव्र इच्छाशक्ती असायला पाहिजे. त्याची दृष्टी, त्याचे स्वप्न ध्येय प्राप्त करण्याचं असलं पाहिजे, तरच खरा विजेता तयार होतो. ओके, काय सांगितलं लेखकाने पहिल्या 2 ओळीमध्ये? चॅम्पियन्स आरंट मेड इन जिम्स. चॅम्पियन्स आर मेड फ्रॉम समथिंग दे हॅव डीप इनसाइड देम, ए डिझायर, ए ड्रीम, ए विजन. ओके, म्हणजे विजेते हे फक्त जिममध्येच होत नाहीत, तर विजेता होण्यासाठी त्याच्या अंतरात्म्यातून तशी आवड पाहिजे, त्याची इच्छा तशी पाहिजे, त्याचं स्वप्न तसं पाहिजे, तरच विजेता त्याच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो आणि खरा विजेता होऊ शकतो. दे हॅव टू हॅव द स्किल अँड द विल. आणि त्यांच्याकडे स्किल म्हणजे कौशल्य अँड द विल म्हणजे इच्छाशक्ती. ओके, त्यांच्याकडे ती गोष्ट साध्य करण्यासाठी स्किल आणि काय असलं पाहिजे? खूप मोठी इच्छाशक्ती असली पाहिजे, तरच प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक विजेता आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो आणि चॅम्पियन्स बनू शकतो. ओके, बट द विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन द स्किल. ओके, केवळ स्किल असून चालत नाही. ओके, केवळ स्किल असून चालतं का? नाही, तर स्किलपेक्षाही जास्त विल महत्त्वाचे आहे. बिकॉज विल इज द मोर स्ट्रॉंग फॅक्टर दॅन द स्किल. ओके, कारण विल हे स्किलपेक्षा काय आहे? पॉवरफुल आहे. बरोबर आहे की नाही? आडातच नाही तर पवऱ्यात कुठून येणार? बरोबर आहे. आपल्याकडे क्षमता आहे, परंतु आपण काही करतच नाही, आपल्या मनामध्ये काही करण्याची इच्छाच नाही. म्हणून इथं स्किलपेक्षाही विल हे काय आहे? पॉवरफुल आहे, स्ट्रॉंगर आहे, मजबूत आहे. ओके, सक्सेसफुल प्रोफेशनल्स थ्राईव्ह इन द सेम मॅनर. आणि जे यशस्वी व्यावसायिक आहेत, थ्राईव्ह या शब्दाचा अर्थ होतो भरभराट किंवा प्रगती करणे. ओके, तर सक्सेसफुल प्रोफेशनल्स इज थ्राईव्ह इन द सेम मॅनर. जे यशस्वी व्यावसायिक आहेत, त्यांची जी प्रगती झालेली आहे, त्यांची जी डेव्हलपमेंट झालेली आहे, ओके, तर ती कशातून झालेली आहे? ह्याच पद्धतीतून झालेली आहे. म्हणजे जे सक्सेसफुल प्रोफेशनल आहेत ते खूप स्ट्रगल करतात. ओके, आपल्या ध्येयाचा पाठलाग करतात, खूप कष्ट मेहनत करतात, हार्डवर्क करतात, म्हणूनच ते काय होतात? सक्सेसफुल होतात. कारण त्यांच्या मनातून इच्छा असते. ओके, त्यांच्याकडे कौशल्य तर असतंच व्यवसाय करण्याचं, परंतु त्यांच्या मनातून अशी तीव्र इच्छा असते की बा आपल्याला ह्या ध्येयामध्ये काय करायचं आहे? हे व्यवसायामध्ये सक्सेस व्हायचं आहे. म्हणून अशा प्रकारे जे यशस्वी व्यावसायिक आहेत त्यांची काय होते? भरभराट होते. ओके, वी ऑल हॅव नॅचरल टॅलेंट्स. आपल्या सर्वांकडे नैसर्गिक टॅलेंट आहे, नैसर्गिक बुद्धिमत्ता, नॅचरल टॅलेंट आपल्याकडे आहे, देवाने प्रत्येकाला दिलेली आहे. इफ वी यूज दॅट टॅलेंट टू सेट आवर गोल इन लाईफ, वी कॅन इझिली गेट सक्सेस इन लाईफ. ओके, देवाने आपल्या सर्वांना सारखीच बुद्धी दिलेली आहे, सारखंच टॅलेंट सर्वांना आहे, परंतु प्रत्येकजण आपल्या लाईफमध्ये ह्या टॅलेंटचा
कोणी कमी जास्त वापर करत असतो, म्हणून प्रत्येकजण ज्याच्या ज्याच्या पोझिशनमध्ये जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. ओके. आणि देवानं दिलेली दैवी देणगी आहे की आपल्याला सर्वांना सारखंच टॅलेंट आहे, आणि आपण जर त्या टॅलेंटचा आपल्या जीवनाचं एक चांगलं ध्येय ठरवण्यासाठी जर वापर केला तर नक्कीच आपण आपल्या जीवनामध्ये काय होणार, यशस्वी होणार, असं लेखक आपल्याला इथं सांगण्याचा प्रयत्न करत आहे. वी शॅल नॉट अचीव आवर गोल्स इफ वी डू नॉट टेक ॲक्शन टू अचीव देम. ओके. तर आपण आपलं ध्येय मिळवू शकणार नाही कधी जर आपण ते प्राप्त करण्यासाठी कसल्याच प्रकारची कृती केली नाही, कसल्याच प्रकारचं कार्य, कसल्याच प्रकारचं हार्डवर्क आपण ते गोल्स अचीव करण्यासाठी केलं नाही, तर आपल्याला आपल्या जीवनामध्ये कुठल्याच प्रकारचं गोल्स, कुठल्याच प्रकारचे ध्येय आपण गाठू शकणार नाही. आणि जर आपल्याला आपलं ध्येय गाठायचं असेल, जीवनात यशस्वी व्हायचं असेल, तर आपल्याला सर्वप्रथम गोल ठरवावं लागेल. आणि गोल म्हणजे ध्येय, आणि ध्येय ठरवून त्या ध्येयाचा पाठलाग करावा लागेल. पाठलाग करावा म्हणजे त्याच्या मागे पळायचं नाही आहे, तर हार्डवर्क करायचं आहे. ध्येय आपलं कसं गाठता येईल, आपण जीवनात कशा प्रकारे यशस्वी होऊ शकतो. म्हणून इथं लेखक सांगत आहे, जर तुम्ही कोणत्याच प्रकारचं कार्य केलं नाही तुमचं ध्येय प्राप्त करण्यासाठी, तर तुम्हाला तुमचं गोल काय होणार नाही, कधीही मिळणार नाही. ओके. सेकंड पॅरा, सेटिंग गोल्स हॅज टू व्हॅल्युएबल ॲसेट्स. ओके. तर पहा, ध्येय ठरवत असताना दोन गोष्टी खूप मौल्यवान आहेत. ओके. आपलं जे ध्येय ठरवत आहात किंवा आपलं जे ध्येय ठरवतो त्या ध्येयाकडे काय आहेत, दोन गोष्टी खूप मौल्यवान आहेत. अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी अँड स्टेपिंग स्टोन टू इल्युमिनेट द पाथ. ओके. इल्युमिनेटचा अर्थ होतो प्रकाशित करणे. ओके. इल्युमिनेट द पाथ याने रस्ता प्रकाशित करणे. ओके. तर लेखकाने आपल्याला इथं सांगण्याचा प्रयत्न केला आहे की कोणतेही ध्येय ठरवत असताना आपल्याकडे दोन मौल्यवान गोष्टी असायला पाहिजेत, आणि त्या ध्येयाकडे असतात. त्याच्यामध्ये आहे सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी. ओके. म्हणजे खरेपणाची जाणीव, अँड ए स्टेपिंग स्टोन टू इल्युमिनेट द पाथ, आणि आपला रस्ता प्रकाशित करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न. ह्या दोन गोष्टी काय आहेत, ध्येय ठरवताना खूप महत्त्वाच्या आहेत. गोल्स पुट वन ॲट द हेम ऑफ. ॲट द हेम ऑफ ही फ्रेज आहे, याचा अर्थ होतो नियंत्रण करणे. ॲट द हेम ऑफचा अर्थ काय होतो, नियंत्रण करणे किंवा कंट्रोल करणे, असं आपण ज्याला म्हणू शकतो. ओके. गोल्स पुट वन ॲट द हेम ऑफ लाईफ, परस्युइंग देम ॲकनॉलॉजेस अ बेटर फ्युचर सिच्युएशन. ओके. तर पहा, तुम्ही जर तुमच्या लाईफमध्ये एखादं एम ठरवलं तर ते एम काय करतं, तुमच्या जीवनाला नियंत्रित करतं. आणि तुम्ही जर त्याचा पाठलाग केला, तुम्हाला जर जाणीव झाली किंवा आपलं ध्येय आपल्याला पूर्ण करायचं आहे, तर नक्कीच तुम्ही भविष्यामध्ये एका चांगल्या परिस्थितीमध्ये असाल, एका चांगल्या यश तुम्ही गाठलेलं असेल, संपादन केलेलं असेल. दे हेल्प टू स्टीर ए कोर्स ऑफ लाईफ रॅदर दॅन सिम्पली ड्रिफ्टिंग अलॉंग अँड लेटिंग थिंग्स हॅपन. तर पहा, तर आता इथं असं आहे, आणि ते जे गोल आहे ते गोल आपल्या जीवन प्रवासामध्ये आपलं ध्येय वाहून जाण्याऐवजी एकाग्र स्थिर राहण्यासाठी काय करत असतं, मदत करत असतं. त्याच्यामुळे प्रत्येक माणसाने आपल्या जीवनामध्ये एक गोल ठरवणं गरजेचं असतं. ओके. कारण ध्येयाविना जगणे हे जगणेच नाही आहे, बरोबर आहे की नाही. तर सर्वांनी मग काय करायला पाहिजे, सर्वांनी म्हणजे प्रत्येक माणसाने आपल्या जीवनामध्ये एक गोल ठरवायला पाहिजे, आणि ते पूर्ण करण्यासाठी धडपड केली पाहिजे, प्रयत्न केले पाहिजे. जर आपल्याला सुखी आणि आनंदी आयुष्य जगायचं असेल, तर आपलं ध्येय चांगलंच असलं पाहिजे, तरच आपण त्या ध्येयामध्ये काय होऊ, यशस्वी होऊ. ओके. सेटिंग गोल्स मे ॲपियर इझी, बट फॉर सम इट इज क्वाईट चॅलेंजिंग. ध्येय ठरवणं खूप सोपं दिसत असलं तरीही काही लोकांना मात्र काही लोकांसाठी काय वाटतं, ते खूप आव्हानात्मक वाटतं, अवघड काम आहे असं वाटतं. फिअर ऑफ फेलर मे बी अवॉइडेड इन द अब्सेन्स ऑफ एनी गोल्स. ओके. तर त्यांना चॅलेंजिंग का वाटतं, त्यांना आव्हानात्मक का वाटतं ध्येय ठरवणं, कारण बिकॉज दे हॅव फिअर ऑफ फेलर. ओके. कारण त्यांना अपयशाची भीती वाटते. ओके.
आफ्टर ऑल वन हॅज टू डिसाईड व्हॉट वन वॉन्ट्स टू अचीव इन द एंड. ओके, तर शेवटी असं आहे की प्रत्येकाने ज्याचं त्याला ठरवायचं आहे की आपल्याला जीवनामध्ये शेवटी काय मिळवायचं आहे, काय अचीव करायचं आहे. टू अकम्प्लिश गोल्स एक्सपर्ट रिकमेंडेड ए 5 स्टेप ॲप्रोच. ओके, तर आपलं ध्येय अकम्प्लिश आणि काय मिळवणे, संपादन करणे. तर ध्येय मिळवण्यासाठी, आपलं ध्येय अप्रोच करण्यासाठी, जीवनात यशस्वी होण्यासाठी तज्ज्ञांनी काही 5 गोष्टी आपल्याला तर रेफर केलेल्या आहेत, सांगितलेल्या आहेत. तर त्या 5 गोष्टी कोणत्या आहेत ते आपण पाहूया. ओके, तर इथं ह्या रेड लाईन्समध्ये आपल्याला काही खूप महत्त्वाची माहिती दिलेली आहे स्मार्ट या वर्डच्या बाबतीमध्ये. स्मार्ट गोल्स आर ए मेथडॉलॉजी ऑफ थिंकिंग दॅट हेल्प्स पीपल रीच सक्सेस. ओके, तर पहा स्मार्ट गोल्स कसे आहेत. स्मार्ट गोल्स म्हणजे विचार करण्याची अशी पद्धती की जी लोकांना काय करते, यशाकडे, सक्सेसकडे घेऊन जाते. ओके, स्मार्ट गोल्स काय आहेत. स्मार्ट गोल्स म्हणजे अशी विचार करण्याची अशी पद्धती आहे जी की लोकांना यशाकडे जाण्यासाठी काय करत असते, मदत करत असते. स्मार्ट स्टँड्स फॉर स्पेसिफिक, मेजरेबल, अचिवेबल, रिअलिस्टिक अँड टाईम बाउंड. ओके, तर पहा स्मार्ट हा जो वर्ड आहे तर 5 शब्दांपासून बनलेला आहे, ज्याच्यामध्ये 5 छानपैकी अर्थ दिलेले आहेत. त्या सर्वांचा मिळून स्मार्ट वर्ड तयार झालेला आहे. तर कोणते कोणते आहेत. स्पेसिफिक. स्मार्ट गोल्स म्हणजे यसपासून स्पेसिफिक आलेला आहे. स्पेसिफिक म्हणजे काय, विशिष्ट. ओके, मेजरेबल मोजण्यायोग्य, अचिवेबल प्राप्त करण्यायोग्य, रिअलिस्टिक वास्तववादी आणि टाईम बाउंड याने वेळेच्या आधी किंवा वेळेचं बंधन वेळेमध्येच पूर्ण होणारं असलं पाहिजे. ओके, तर आपण एक एक करून हे पाहूया. स्मार्ट गोल्स हॅव ए स्पेसिफिक रब्रिक. ओके, रब्रिक म्हणजे काय, मार्गदर्शक, सूचक. ओके, स्मार्ट गोल्स काय असतात, एक विशिष्ट मार्गदर्शक सूचक असतात. तर आपण कसे असतात ते पाहूया. पहिला आहे स्पेसिफिक. आता स्पेसिफिक म्हणजे काय, विशिष्ट. ओके, तर विशिष्ट, आपलं ध्येय कसं असलं पाहिजे, विशिष्ट असलं पाहिजे, स्पेशल असलं पाहिजे, काही खास असलं पाहिजे. इन्व्हॉल्व्स आयडेंटिफाईंग ए स्पेसिफिक एरिया फॉर इम्प्रूव्हमेंट. तर पहा आपल्याला काय करायचं आहे, जर आपल्याला जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे, एक विशिष्ट क्षेत्र आपण ओळखून त्याच्यामध्ये काय झालं पाहिजे, सामील झालं पाहिजे. जीवनात सक्सेस होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, एक विशिष्ट क्षेत्र ओळखून इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी आपण त्याच्यामध्ये काय झालं पाहिजे, इन्व्हॉल्व झालं पाहिजे, म्हणजे आपण त्याच्यामध्ये सामील झालं पाहिजे. द मोर स्पेसिफिक द एरिया, द मोर रिफाईन्ड द अचिव्हमेंट ऑफ वन्स गोल कॅन बी. तुमचं ध्येय जेवढं विशिष्ट असेल, तुमचं क्षेत्र जेवढं विशिष्ट असेल तर तेवढं तुमची ध्येय प्राप्त करण्याची जी अचिव्हमेंट आहे ती कशी आहे, खूप शुद्ध आणि प्युअर असायला आहे असं इथं लेखकाला सांगायचं आहे. इट मेक्स इट इजियर टू सेट पॅरामीटर्स अँड वर्क टुवर्ड्स द गोल. आणि हेच काय करतं, हेच ध्येय गोलाच्या दिशेने ध्येयाच्या विरुद्ध प्रगतीचा मागोवा घेण्यासाठी आपल्याला काय करतं, मदत करतं. ओके, अशा प्रकारे आपल्याला इथं सांगितलं आहे. फॉर एक्झाम्पल म्हणजे पॅरामीटर्स याने मापदंड किंवा परिमाण. ओके, म्हणजे ध्येयाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी आपण कोणते मापदंड आकारले पाहिजेत, आपण कोणते परिमाण घेतलं पाहिजे आणि कशा प्रकारे वर्क केलं पाहिजे, ही गोष्ट आपल्याला स्पेसिफिक गोल्समधून काय करता येते, स्पेसिफिक एरियामधून काय करता येते, आपल्याला ठरवता येते. फॉर एक्झाम्पल इथं दिले आपल्याला, इफ इट इज बिल्डिंग ए हाऊस. जर आपल्याला एखादं घर बांधायचं आहे तर आपण काय करतो, त्याचा मुळवा जो आहे पक्का असायला पाहिजे आणि घर आपलं किती दिवस टिकणार आहे, व्हॉट एक्झॅक्टली इज द कॅपॅसिटी रिक्वायर्ड अँड हाऊ लाँग कॅन इट स्ट्रेच. ओके,
बरोबर आहे की नाही. जर आपल्याला एखाद्याला घर बांधायचं आहे तर आपण पहिले ठरवतो आपल्याला किती मजली घर बांधायचं आहे, किंवा ते घर आपलं किती दिवस टिकणार आहे, की किती रॉड्स आपल्याला वापरायचे आहेत, सिमेंट कोणती वापरायची आहे. ओके, ह्या सर्व गोष्टी आपण पहिले काय करतो, ठरवत असतो. का असं उगाच मनात आलं आणि कसे काहीतरी पुटिंग भरायचे, कॉलम भरायचे, मनात आलं तसं उगाच काहीतरी करायचं, टिकेल का घर आपलं? नाही. आपण वेगवेगळ्या इंजिनियरचा सल्ला घेतो, घर कशा प्रकारे बांधायला पाहिजे, ओके, त्याचं मटेरियल किती लागेल, ह्या सर्व गोष्टीचा आपण काय करत असतो, विचार करत असतो. म्हणजेच ते क्षेत्र कसं केलं आपण, स्पेसिफिक केलं, विशिष्ट केलं. का केलं विशिष्ट? कारण आपल्याला ते घर 100 वर्ष टिकवायचं आहे. अशा प्रकारे जे गोल आहे ते कसं असायला पाहिजे, मग स्पेसिफिक असायला पाहिजे. तर नक्कीच आपण त्या ध्येयामध्ये काय होऊ, यशस्वी होऊ. ओके. नंबर 2 आहे मेजरेबल. मेजरेबल म्हणजे काय, मोजण्यायोग्य. तर आपलं ध्येय कसं असायला पाहिजे, मोजण्या एवढं असायला पाहिजे. ओके, म्हणजे उगाच काहीतरी आवाढव्य स्वप्न पाहायला नको. ओके, म्हणजे आपल्या आवाक्यातच आपलं स्वप्न कसं पाहिजे, असायला पाहिजे. क्वांटिफाईंग गोल्स प्रोव्हाइड स्पेसिफिक वेज टू ट्रॅक प्रोग्रेस अगेन्स्ट गोल्स. आता इथं पहा, क्वांटिफाईंग गोल्स म्हणजे काय, ध्येय प्रमाणित करणे. ओके, क्वांटिफाईंग गोल्सचा अर्थ काय होतो, ध्येय प्रमाणित करणे. क्वांटिफाईंग गोल्स प्रोव्हाइड स्पेसिफिक वेज टू ट्रॅक प्रोग्रेस अगेन्स्ट गोल्स. तर पहा, ध्येय प्रमाणित करणे ध्येयाच्या विरुद्ध प्रगतीचा मागोवा घेण्यासाठी विशिष्ट मार्ग, ट्रॅक, वेज टू ट्रॅक याने काय, विशिष्ट मार्ग, स्पेसिफिक वेज टू ट्रॅक मीन्स विशिष्ट मार्ग घेण्यासाठी काय करत असतं, आपल्याला एक मार्ग प्रदान करत असतं. मागोवा घेण्यासाठी कशाचा, आपल्या ध्येयाच्या प्रगतीचा मागोवा घेण्यासाठी आपल्याला एक विशिष्ट मार्ग ते काय करत असतं, प्रदान करत असतं. दिस मेक्स इट इझी टू बेंचमार्क परफॉर्मन्स थ्रूआउट द गोल पिरियड. आता पहा, आता हीच गोष्ट म्हणजे कोणती गोष्ट, हीच ध्येय, हीच गोष्ट सुधारित क्षेत्रांसह, इन्क्लुडिंग एरियाज टू इम्प्रूव्ह. ओके, इन्क्लुडिंग एरियाज टू इम्प्रूव्ह म्हणजे काय, सुधारित क्षेत्रांसह आपल्याला काय करतं, ध्येय, आपलं जे ध्येय आहे कालावधीत पूर्ण करण्याची कार्यक्षमता काय करतं, सुलभ करतं. ओके, दिस मेक इट इझी टू बेंचमार्क परफॉर्मन्स थ्रूआउट द गोल पिरियड इन्क्लुडिंग एरियाज टू इम्प्रूव्ह. ओके, म्हणजे हीच गोष्ट काय करते, सुधारित क्षेत्रासह आपलं ध्येय, आपलं गोल कालावधीत पूर्ण करण्याची कार्यक्षमता सुलभ करतं. फॉर एक्झाम्पल आपल्याला इथं सांगितलेलं आहे, उदाहरणार्थ आपल्याला इथं सांगितलेलं आहे, पहा, फुटबॉल वन्स एक्झॅक्ट रोल अँड पोझिशन हॅज टू बी क्लिअरली डिफाईन्ड. पहा, आता इथं आपल्याला सांगितलं आहे, फुटबॉल खेळत असताना एखाद्याची नेमकी भूमिका व स्थान स्पष्टपणे स्पष्ट केले पाहिजे, तरच आपल्याला काय होतील, लवकर गोल करण्यात मदत होईल आणि आपण तो डाव जिंकू, तो खेळ आपण जिंकू शकतो. ओके, थोडक्यात सांगायचं म्हणजे आपलं ध्येय कसं असलं पाहिजे, मोजकं असलं पाहिजे, मोजण्या इतपत असलं पाहिजे. तर ते स्पष्ट करण्यासाठी लेखकाने आपल्याला फुटबॉल खेळाचं उदाहरण दिलेलं आहे. फुटबॉल खेळत असताना फुटबॉल वन्स एक्झॅक्ट रोल पोझिशन हॅज टू बी क्लिअरली डिफाईन्ड. फुटबॉल खेळत असताना एखाद्याची नेमकी भूमिका व त्याचं स्थान स्पष्टपणे आपण काय केलं पाहिजे, स्पष्ट केलं पाहिजे, तरच आपल्याला काय करता येईल, तिथं गोल करता येईल. ओके, तर पहा, आता पुढे दिलं आहे अचिवेबल. आता आपलं गोल कसं असलं पाहिजे, अचिवेबल असलं पाहिजे. अचिवेबल म्हणजे पूर्ण करण्यायोग्य असलं पाहिजे, प्राप्त करण्यायोग्य आपलं ध्येय असलं पाहिजे. ओके, तर पहा, सेटिंग गोल्स दॅट कॅन बी कम्प्लिटेड इन द डेसिग्नेटेड पिरियड ऑफ टाईम. ओके, आपलं जे ध्येय आहे ठरवलेल्या कालावधीत पूर्ण करता येतील अशी उद्दिष्ट, अशीच ध्येय आपण काय केले पाहिजे, निश्चित केले पाहिजे. पहा, लेखक इथं काय सांगण्याचा प्रयत्न केला आहे, अचिवेबल. स्मार्टचा तिसरा वर्ड आहे ए पासून अचिवेबल. अचिवेबल मीन्स प्राप्त करण्यायोग्य. तर लेखक सांगत आहे, सेटिंग गोल्स दॅट कॅन बी कम्प्लिटेड इन द डेसिग्नेटेड पिरियड ऑफ टाईम. म्हणजे आपण जे ध्येय ठरवतो तर ते ध्येय म्हणजे ठरवलेल्या कालावधीत पूर्ण करता येतील अशीच ध्येय, असेच उद्दिष्ट आपण निश्चित करणे
गरजेचे आहे. ओके. ऑफन these goals may act like stepping stones to help meet broader goals that further define a career. बघा, बहुतेकदा असं होतं, ही उद्दिष्टे कारकिर्दीची पुढील व्याख्या करणारे विस्तृत उद्दिष्ट साधण्यात मदत करण्यासाठी आपल्याला काय करतात, एक मैलाच्या दगडाचं कार्य करतात, म्हणजे एका मार्गदर्शकाचं कार्य करतात. स्टेपिंग स्टोन म्हणजे काय, मैलाचा दगड. आपण रोडने रस्त्याने जात असताना ते स्टोन्स लावलेले असतात, त्याच्यावर माहीत असतं आहे की नाही, फलानं आता पुढे जर भोकर असेल तर भोकर एवढे एवढे किलोमीटर आहे, त्याच्यावर कळतं आपल्याला, त्याला मैलाचा दगड म्हणतो आपण. म्हणजे तो मार्गदर्शक आहे, सूचक आहे की बा तुम्हाला आणखी एवढे एवढे अंतर पुढे चालायचं आहे. तर अशाच प्रकारे लेखकाने इथे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. बहुतेकदा ही उद्दिष्टे काय करतात, कारकिर्दीची पुढील व्याख्या करणारे विस्तृत उद्दिष्ट साधण्यात मदत करण्यासाठी आपल्याला मैलाच्या दगडाचे कार्य करतात. ओके. आता उदाहरणार्थ आपल्याला इथे एक सांगितलं आहे, फॉर एक्झाम्पल दिले, ॲज स्टुडंट, एक विद्यार्थी म्हणून वी कांट बिकम ए प्रेसिडेंट, अ प्राईम मिनिस्टर, बट कॅन होप टू रीच दोज हाईट इन फ्युचर. ओके. पहा, एक विद्यार्थी म्हणून आपण पंतप्रधान किंवा राष्ट्रपती किंवा राष्ट्राध्यक्ष होऊ शकत नाही. होऊ शकतो का, होऊ शकत नाही. ती आपने बस की बात नाही है की नाही. म्हणजे ती जी गोष्ट आहे आपल्यासाठी अचिवेबल आहे का, नाही. ओके. ॲज अ स्टुडंट वी कांट बिकम ए प्रेसिडेंट, ए प्राईम मिनिस्टर, आहे की नाही. एक स्टुडंट म्हणून आपण प्राईम मिनिस्टर म्हणजे पंतप्रधान किंवा राष्ट्रपती नक्कीच होऊ शकत नाही. बट कॅन होप टू रीच दोज हाईट्स इन फ्युचर, परंतु भविष्यामध्ये त्या उंचीपर्यंत आपण काय करू शकू, त्या उंचीपर्यंत आपण नक्कीच पोहोचू शकू. ओके. तर असं ध्येय आपल्याला निवडायचं आहे जे की अचिवेबल आहे, जे की आपण प्राप्त करू शकतो. ओके. आणि पुढची जी गोष्ट आहे रिअलिस्टिक. पुढे आता काय सांगितलं लेखाने आपल्याला, रिअलिस्टिक. रिअलिस्टिक म्हणजे काय, वास्तववादी. तर आपलं जे गोल कसं असायला पाहिजे, वास्तववादी असायला पाहिजे, खरेपणाचं असलं पाहिजे. ओके. आणि उगाच काहीतरी म्हणायचं आणि काहीतरी करायचं, असं केलं तर आपलं ध्येय काय साध्य होणार नाही. म्हणून आपल्या ध्येयामध्ये काय असलं पाहिजे, खरेपणा असला पाहिजे. ओके. इट इज इम्पॉर्टंट टू क्रिएट गोल्स दॅट आर विदिन वन्स करंट स्किल सेट ऑर एरिया ऑफ एक्सपर्टाईज. ओके. तर पहा, एखाद्याच्या चालू कौशल्याच्या सेटमध्ये किंवा तज्ज्ञांच्या क्षेत्रामध्ये अशी उद्दिष्टे तयार करणे महत्त्वाचं असतं. रिअलिस्टिक म्हणजे काय, वास्तववादी. तर आता वास्तववादी जर उद्दिष्ट आपल्याला तयार करायची असतील तर काय करावं लागेल आपल्याला, एखाद्याच्या चालू कौशल्याच्या सेटमध्ये किंवा जे एक्सपर्ट आहेत, जे तज्ज्ञ आहेत, त्यांच्या क्षेत्रामध्ये जाऊन आपल्याला काय करावं लागेल, अशी उद्दिष्टे आपल्याला तयार करावे लागतील, जे की त्याच्यामध्ये काय असेल, वास्तववादपणा असेल, वास्तवपणा असेल, खरेपणा असेल, सत्यपणा असेल. Building expertise takes time, so expecting to become an expert in a short amount of time is unrealistic. आता पहा, आता जे इमारत तज्ज्ञ असतात, इमारत तज्ज्ञांना वेळ लागतो म्हणून थोड्या वेळात तज्ज्ञ होण्याची अपेक्षा करणे काय आहे, अवास्तव आहे. त्याच्यामध्ये वास्तविकता आहे का, नाही. आता आपल्याला जर डॉक्टर व्हायचं असेल, इंजिनियर व्हायचं असेल तर लगेच 1-2 वर्षातच होऊ शकतो का आपण, नाही. त्याच्यासाठी 10वी-12वीच्या वर्गामध्ये छान मार्क्स घ्यावे लागतील. ओके. आणि पुढे जाऊन एक 5-6 वर्षाचा कालावधी खूप हार्डवर्क करावं लागेल, त्याच्यात खूप स्ट्रगल करावं लागेल, अभ्यास करावा लागेल, तेव्हा कुठे आपण काय बनतो, इंजिनियर किंवा डॉक्टर बनतो. तसंच इथं सांगितलं आहे, बिल्डिंग एक्सपर्टाईज टेक्स टाईम, सो एक्सपेक्टिंग टू बिकेम ॲन एक्सपर्ट इन ए शॉर्ट अमाऊंट ऑफ टाईम इज अनरिअलिस्टिक. म्हणजे इमारत तज्ज्ञांना वेळ लागतो म्हणून थोड्या वेळात, अगदी कमी वेळामध्ये तज्ज्ञ होण्याची, एक्सपर्ट होण्याची अपेक्षा करणे काय आहे, अवास्तव आहे. बीइंग रिअलिस्टिक विल मेक इट इझी टू बी सक्सेसफुल ॲट अटेनिंग गोल्स. आता पहा, इथं आपल्याला परत लेखाने सांगितले की बा वास्तववादी असणे म्हणजे ध्येय गाठण्यात वास्तववादी जर आपण असलो तर ते काय करतं, आपलं ध्येय गाठण्यात म्हणजे ध्येय गाठण्यात आणि त्याच्यामध्ये यशस्वी होण्यात काय करतं, ते आपल्याला
सोपं करतं. अशा प्रकारे आपण आपलं ध्येय कसं ठेवलं पाहिजे, वास्तववादी ठेवलं पाहिजे, रिअलिस्टिक ठेवलं पाहिजे. इफ डिफेन्सिव्ह अँड नॉट ॲग्रेसिव्ह द गोल्स परहॅप्स लॅक रिअलिझम. आता पहा, बचावात्मक, डिफेन्सिव्ह मीन्स काय, बचावात्मक, अँड नॉट ॲग्रेसिव्ह म्हणजे आक्रमक नसल्यास. पहा आपलं ध्येय कसं असायला पाहिजे, इफ डिफेन्सिव्ह अँड नॉट ॲग्रेसिव्ह द गोल परहॅप्स लॅक रिअलिझम म्हणजे बचावात्मक आणि आक्रमक नसल्यास त्या ध्येयामध्ये काय आहे, वास्तववादाचा अभाव आहे. ओके, वी मस्ट हॅव द क्लिअर पिक्चर इन माइंड अँड मस्ट हॅव द ॲबिलिटी टू ॲड हिअर टू दॅट पिक्चर. ओके, तर आपण आपल्या मनामध्ये ध्येयाचं स्पष्ट चित्र आखलं पाहिजे, आपल्या मनात ध्येयाचं स्पष्ट चित्र असलं पाहिजे आणि त्या चित्राचे पालन करण्याची क्षमता आणि त्या ध्येयाचे, त्या नियमांचे पालन करण्याची क्षमता आपल्याकडे असणे काय असतं, आवश्यक असतं. ओके, इथं ॲड इयरचा अर्थ होतो, इथं दिलं आहे तुम्हाला बाइंड. ओके, म्हणजे बांधणी करणे. ओके, तर अशा प्रकारे आपल्या मनामध्ये आपण काय करायचं आहे, आपल्या ध्येयाच्या चित्राची बांधणी करायची आहे आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला नियमांचे पालन करायचे आहे. त्या क्षमतेने आपल्या म्हणजे ती पालन करण्याची क्षमता, आपलं ध्येय पूर्ण करण्याची क्षमता आपल्यामध्ये असणे, आपल्याकडे असणे आवश्यक आहे. म्हणून आपल्या ध्येयामध्ये काय असलं पाहिजे, रिअलिस्टिक, वास्तववादीपणा असला पाहिजे. ओके, आता त्याच्या पुढे जाऊन पुढचा पॉईंट आपल्याला आहे टाईम बाउंड. टाईम बाउंड याने काय, वेळेचे बंधन. ओके, तर आपलं ध्येय कसं असलं पाहिजे, वेळेत पूर्ण होणार असलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला त्याचा आनंद घेता येईल. आणि वेळेत पूर्ण होणार असलं तरच ते व्यवस्थित टिकू शकतं. हो की नाही, टिकू शकतं म्हणजे कसं, आता आपण ठरवलं की आपल्याला आता ह्या येणाऱ्या परीक्षेमध्ये 10वीच्या बोर्ड एक्झाममध्ये किंवा जी काही सेमिस्टर वगैरे होणार आहे त्या परीक्षेमध्ये चांगले मार्क्स आपल्याला मिळवायचे असतील तर आपण एकदम हळू अभ्यास केलं तर ह्या वर्षी होणार का पास आपण, नाही. मग तुम्हाला जर ह्याच वर्षी चांगले मार्क घ्यायचे असतील तर तुम्हाला 10वीची एक्झाम होण्याच्या पहिले तुमचा अभ्यास काय झाला पाहिजे, पूर्ण झाला पाहिजे. ह्याला म्हणू आपण वेळेचं बंधन. नाहीतर पेपर होणार आहे मार्चमध्ये, आपला अभ्यास चालू आहे ज्या जूनपर्यंत, असं चालेल का, नाही. तुम्हाला कोणी पेपर देईल का नंतर, नाही देणार. त्याच्यामुळं आपलं जे गोल आहे, आपलं जे एम आहे कसं असलं पाहिजे, वेळेच्या मध्ये होणार असलं पाहिजे, त्याला वेळेचं बंधन असलं पाहिजे. ओके, पहा ह्याचं पाहूया याला पण. इस्टॅब्लिश टाईम पॅरामीटर्स अराउंड ईच गोल ॲज इट विल हेल्प इन्क्रीज फोकस अँड अकाउंटेबिलिटी. ओके, तर आपण काय केलं पाहिजे, प्रत्येक गोल्स भोवती, प्रत्येक लक्ष्याभोवती वेळ मापदंडाची स्थापना आपण करायला पाहिजे. कारण त्यामुळे काय होतं, ध्येय आणि जबाबदारी वाढविण्यासाठी आपल्याला काय होते, त्याची मदत होते. अकाउंटेबिलिटीचा अर्थ होतो जबाबदारी. ओके, तर काय करायचं आहे मग आपल्याला, आपलं ध्येय ठरवल्याच्या नंतर त्या ध्येयाभोवती, त्या प्रत्येक लक्ष्याभोवती वेळ मापदंडाची आपण स्थापना करायला पाहिजे. कारण त्यामुळे ध्येय आणि जबाबदारी वाढविण्यात आपल्याला काय होईल, मदत होईल. टू रिड्यूस वेट वी नो हाऊ टू गो अबाउट. आता इथं आपल्याला एक उदाहरण सांगितलं आहे, जर आपल्याला आपलं वजन कमी करायचं असेल तर त्या बाबतीत आपण कोणतं पाऊल उचलायला पाहिजे, आपण त्या बाबतीत काय करायला पाहिजे आपल्याला माहीत आहे. बट विदाउट कन्सिस्टेंट टाइम बाउंड ॲक्शन इट नेवर बिकम्स ए रियालिटी. कन्सिस्टेंटचा अर्थ होतो सातत्य राखणे किंवा स्थिरता राखणे. ओके, आता आपल्याला माहीत आहे वजन कसं कमी करायचं आपल्याला माहीत आहे, परंतु आपण जर आपल्या कार्यामध्ये सातत्य नाही ठेवली, ओके, वजन कमी करण्यासाठी आपल्याला त्याबद्दल कसे जायचं ते माहीतच आहे, परंतु सुसंगत वेळ व बंधनकारक कृती आपण नाही केली तर ती कधीच वास्तविकता बनत नाही, आपलं वजन कधीच कमी होणार नाही. आणि जर आपल्याला तसं करायचं असेल तर डॉक्टर सांगतात तुम्हाला 2 महिने व्यायाम करायला पाहिजे किंवा 1 महिना खूप व्यायाम करायला पाहिजे, तुम्ही डाएट करायला पाहिजे. पुढे दिलं आहे आपल्याला, इट मे बी एक्झरसाइज, डाएट अँड स्ट्रेस फ्री थॉट्स. ओके, जर आपल्याला जर वजन कमी करायचं असेल, रोज व्यायाम केला पाहिजे, आपण एक्झरसाइज केली पाहिजे, डाएट केलं पाहिजे आणि असे म्हणजे स्ट्रेस फ्री म्हणजे तणावा फ्री राहिलं पाहिजे आपण. ओके, ऑल दीज हॅव टू बी प्रॅक्टिस्ड अँड इम्प्लिमेंटेड विदाउट हेजिटेशन, डाऊट और इंडिफरन्स बट विदिन ए डेडलाईन. ओके, तर पहा पुढे इथं लेखक सांगत आहे या सर्व गोष्टींचा आपण काय केलं पाहिजे, संकोच
शंका किंवा दुर्लक्ष न करता सराव करून आपण काय केलं पाहिजे, त्या गोष्टी अंमलात आणल्या पाहिजेत. ओके, तरच आपण काय होणार, अंमलात आणल्या पाहिजे, तरच आपण काय होणार, सक्सेस होणार. अंमलात आणायला पाहिजे, पण कधी, आपली बट विदिन ए डेडलाईन, म्हणजे आपली मर्यादा, आपलं वेळेचं बंधन, आपली वेळ संपण्याच्या पहिले आपण काय केलं पाहिजे, त्या सर्व गोष्टी अंमलात आणल्या पाहिजे, तरच आपण काय होणार, यशस्वी होणार. ओके, पुढे पहा, व्हिजन, विशेष, इंटेन्शन्स अँड ड्रीम्स आर ऑल व्हॅल्युएबल. पहा, ध्येय ठरवत असताना ह्या 4 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. कोणत्या? व्हिजन, व्हिजन मीन्स दृष्टी, विशेष आणि इच्छा, इंटेन्शन्स मीन्स त्याला आपण म्हणू हेतू, अँड ड्रीम्स याने स्वप्न, आर ऑल व्हॅल्युएबल. आपण एखादा आपल्या ध्येयाचा पाठलाग करत असताना किंवा जीवनामध्ये सक्सेस होण्यासाठी ध्येय पूर्ण करत असताना ह्या 4 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. कोणत्या? व्हिजन, विशेष, इंटेन्शन्स अँड ड्रीम्स आर ऑल व्हॅल्युएबल. ह्या 4 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. दे स्पार्क ऑफ इमॅजिनेशन अँड इनकरेज अस टू डिफाईन व्हेअर वी वॉन्ट टू रीच. कारण या सर्व गोष्टी काय करत असतात, या सर्व गोष्टी आपल्या मनामध्ये स्पार्क ऑफ इमॅजिनेशन म्हणजे कल्पनाशक्तीचा उगम ज्याला आपण म्हणू, ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. का महत्त्वाच्या आहेत? कारण या सर्व गोष्टी आपल्या मनामध्ये कल्पनाशक्तीचा आरंभ करतात आणि आपल्याला कुठे पोहोचायचे आहे किंवा आम्हाला कोणत्या ध्येयापर्यंत, आमचं ध्येय आम्हाला कधी पूर्ण होणार हे परिभाषित करण्यास आम्हाला काय करतात, इन्करेज करतात, प्रोत्साहित करतात, आम्हाला त्याबद्दल उत्तेजन देतात. ओके, इन ऑर्डर टू गेट देअर हाऊएव्हर we need to bring live images down to earth, okay, and plan to execute our strategies. okay, इथं पहा, डाऊन टू अर्थचा अर्थ होतो खरेपणा किंवा वास्तवपणा. परत पुढे शब्द आहे टू एक्झिक्यूट, एक्झिक्यूटचा अर्थ होतो वाहून नेणे किंवा घेऊन जाणे. आवर स्ट्रॅटेजीज, स्ट्रॅटेजीज म्हणजे काय, ध्येय, धोरणं. ओके, तर पहा आता पुढे सांगत आहे की इन ऑर्डर टू गेट देअर, आपल्याला तेथे जाण्यासाठी हाऊएव्हर वी नीड टू ब्रिंग लाईव्ह इमेजेस डाऊन टू अर्थ अँड प्लॅन टू एक्झिक्यूट आवर स्ट्रॅटेजीज. ओके, म्हणजे तेथे जाण्यासाठी तथापि आपल्याला काय केलं पाहिजे, आपण खरेपणा आपल्या जीवनशैलीमध्ये आणण्याची आवश्यकता आहे आणि आपली रणनीती राबवण्याची योजना आपण आखली पाहिजे, तरच आपल्या जीवनामध्ये आपण काय होणार, यशस्वी होणार. ओके, तर पहा पुढे आपल्याला दिलं आहे द क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ एनर्जी वी पुट फोर्थ डायरेक्टली इम्पॅक्ट द रिझल्ट्स. ओके, तर इथं पहा, आपण मांडलेल्या ऊर्जाची जी गुणवत्ता आहे आणि परिणाम, या 2 गोष्टीचा परिणाम कशावर होतो, आपण करत असलेल्या गोष्टीवर होतो. त्याच्यामुळे आपण जी गोष्ट करत आहोत त्याच्यात खरेपणा आणून आपण आपले ध्येय, धोरणं राबवण्याची योजना आखली पाहिजे आणि त्या दृष्टीनं, ध्येयाच्या दृष्टीनं आपण मार्गक्रमण केलं पाहिजे, तरच आपण जीवनात यशस्वी होऊ शकतो, आपले ध्येय आपण गाठू शकतो. ओके, अशा प्रकारे इथं लेखकाने सांगण्याचा प्रयत्न केला आहे. एक एक्झाम्पल इथं दिलेलं आहे, लाईफ इज समथिंग लाईक ए ट्रम्पेट, इफ वी डोंट पुट एनिथिंग इन वी कांट गेट एनिथिंग आउट. पहा, आपलं जीवन कसं आहे, ट्रम्पेट सारखं आहे. ट्रम्पेट मीन्स तुतारी किंवा वाजवण्याचं एक वाद्य. ओके, आपलं जीवन ट्रम्पेट सारखं काहीतरी आहे. इफ वी डोंट पुट एनिथिंग इन वी कांट गेट एनिथिंग आउट. आपण जर त्या तुतारीमध्ये हवाच भरली नाही, हवाच फुंकली नाही, तर त्याच्यातून आवाज निघणार का? निघणारच नाही. त्याचप्रमाणे आपल्याला जर आपलं ध्येय, एखाद्या माणसाला जर त्याचे ध्येय गाठायचं असेल तर त्याने काय केलं पाहिजे, जीवनामध्ये खूप हार्डवर्क केलं पाहिजे, इमानदारीनं प्रयत्न केलं पाहिजे. ओके, तरच त्याचं काय होईल, त्याचं फळ त्याला भविष्यामध्ये चांगलं मिळेल, चांगल्या कंडिशनमध्ये, चांगल्या सिच्युएशनमध्ये तो असणार आहे. ओके, सक्सेस इज ए वॉक इन द डार्क. आता यश म्हणजे काय आहे, यश म्हणजे अंधारात चालणे आहे. फाइंडिंग द राईट फुटिंग, प्रिसाइजली मास्टरिंग द स्किल्स अँड गेटिंग टू द नेक्स्ट प्लेस. पहा, यश म्हणजे अंधारात चालणे आहे, कारण योग्य मार्ग शोधणे आणि तंतोतंत कौशल्य प्राप्त करणे आणि पुढील ठिकाणी जाणे ही गोष्ट आपल्याला करायची आहे. तर ती गोष्ट कधी होऊ शकते,
तिथं दिले तुम्हाला मास्टरिंग द स्किल्स अँड गेटिंग टू द नेक्स्ट प्लेस. कारण आपल्या कौशल्यावर म्हणजे तंतोतंत कौशल्य आपण काय करायला पाहिजे, प्राप्त करायला पाहिजे, तरच आपण काय होणार, पुढचं ध्येय, पुढची पायरी ध्येयाची आपण गाठू शकणार. ऑल डिपेंड्स ऑन हाऊ वी अप्रोच अँड टॅकल द प्रॉब्लेम. आणि ह्या सर्व गोष्टी कशावर डिपेंड असतात, ह्या सर्व गोष्टी आपण करत असलेल्या प्रयत्नांना किंवा आपल्या आलेल्या अडचणींना आपण कशा प्रकारे, टॅकलचा अर्थ होतो एखाद्या समस्येला तोंड देणे. तर आपल्यासमोर आलेल्या समस्येला, आपल्या जीवनात आलेल्या, आपल्या ध्येयात आलेल्या अडचणींना आपण कशा प्रकारे फेस करतो, ह्याच्यावर ह्या सर्व गोष्टी काय असतात, डिपेंड असतात. द बेस्ट वे टू गेट फ्रॉम व्हेअर वी आर टू व्हेअर वी वॉन्ट टू बी इज टू फाइंड द फुटिंग ऑफ आवर नेक्स्ट स्टेप. व्हेन वी टेक द नेक्स्ट स्टेप इट शूड सपोर्ट अँड होल्ड अस विदाउट अ क्रॅक. पहा, शेवटी लेखकाने सांगण्याचा प्रयत्न केला आहे की सर्व यश जे आहे आपण आपल्याकडे खेचत असताना आपण कशा प्रकारे समस्येचे निराकरण कसे करतो यावर अवलंबून असतं. आणि शेवटी सांगितलं आहे की आपण आता ध्येय गोल्स ठरवण्यासाठी त्याला वेळ काळ काही असं नसतं. तर आपल्याला ते पूर्णपणे आपण कोणत्याही वेळी, कोणत्याही ठिकाणी तिथून आपण आपलं ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न आपण करत असतो. आपण जिथून आहोत तिथून जाण्याचा उत्तम मार्ग म्हणजे आपल्या पुढील चरणातील तळ शोधणे किंवा आपल्या पुढची पायरी गाठणे असं आहे. आणि जेव्हा आपण पुढचे पाऊल उचलतो तेव्हा त्याचं समर्थन आपण केलं पाहिजे, त्याचा मागोवा आपण घेतला पाहिजे. कारण तसं केलं तरच आपण पुढचे जर स्टेप आहे तर ती कशी होणार आहे, इट शूड सपोर्ट अँड होल्ड अस विदाउट अ क्रॅक. ते आपल्याला मदत करेल, समर्थन करेल आणि आपल्या ध्येयाला तडा न जाऊ देता, आपलं ध्येय वाया न जाऊ देता, म्हणजे आपल्या ध्येयाला तडा न जाऊ देता आपण आपलं ध्येय साध्य करू शकू. अशा प्रकारे लेखकाने आयुष्यामध्ये कौशल्य प्रावीण्य मिळवून आपण पुढे जात राहू शकतो. आणि हे सर्व जर आपण आपल्या मनापासून केलं तर आयुष्यात निश्चितपणे आपल्याला काय होईल, यश मिळेल. एवढीच गोष्ट या चॅप्टरच्या माध्यमातून लेखकाने आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आता आपण पुढच्या भागामध्ये या चॅप्टरचे इंग्लिश वर्कशॉप पाहणार आहोत. मला वाटतं नक्कीच तुम्हाला छानपैकी हा चॅप्टर समजला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा, जेणेकरून असेच अभ्यासाचे नवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. स्टे होम, स्टे सेफ, घरी राहा, सुरक्षित राहा.